मटण तर तुम्ही अनेकदा खाल्लं असेल, पण असा लाल भडक, तेल सुटलेला आणि झणझणीत मसालेदार तांबडा रस्सा कधी खाल्ला आहे का? जर खाल्ला नसेल ना, तर एकदा हा व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला खरंच आवडणार आहे ही रेसिपी. कारण बनवायलासुद्धा मी एकदम गावाकडच्या पद्धतीने बनवलेला आहे. बनवायला सोपं आहे आणि खायला अप्रतिम आहे. एवढी टेस्ट भारी असते ना, तुम्ही एकदा जर खाल्लात ना, तुम्ही याची टेस्ट विसरणार नाही. तेवढी भारी बनून तयार होते. चला तर मग पटकन सुरुवात करूया आपल्या साध्या, सोप्या आणि घरगुतीच रेसिपीला. सगळ्यात आधी तर आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मटण काढून घ्यायचंय. तर इथे मी 1 किलोचं प्रमाण तुम्हाला सांगणार आहे. 1 किलोची आज आपण भाजी बनवून तयार करणार आहोत. त्याच्यासाठी बघा इथे मी 1 किलो इतकं मटण घेतलेलं आहे. मटण आधी आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि इथे मी ना थोडीशी चरबी सुद्धा घेतलेली आहे मटणाची. तर बघा इथे जवळपास 2 ते 3 पीस असतील. खूप जास्त पण नाहीये. चरबी ॲड केलेली ना मटणाला खूप छान चव येते रस्स्याला. त्यासाठी इथे मी थोडीशी चरबी घेतलेली आहे. त्यानंतर मोठ्या साईजचे 2 कांदे पातळ चिरून घेतलेत. आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे आणि अर्धा वाटी इतकं खोबरं सुद्धा चिरून घेतलेलं आहे. सगळ्यात आधी तव्यावर कांदा ॲड करायचा आहे. थोडंसं त्याच्यामध्ये तेल ॲड करायचंय आणि कांदा आपल्याला जोपर्यंत छान असा लालसर होत नाही, ब्राऊन होत नाही, तोपर्यंत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. इथे मी ना तव्यावर कांदा भाजून घेणार आहे. पण जर तुम्हाला तव्यावर भाजायचं नसेल, तुमच्याकडे चूल असेल ना, तुम्ही चुलीवर सुद्धा हा कांदा भाजून घेऊ शकता किंवा डायरेक्टली गॅसवर सुद्धा भाजून घेऊ शकता. आणि तुम्ही इथे बघू शकता कांदा खूप छान आपला लाल झालेला आहे, भाजून तयार आहे. एका प्लेटमध्ये काढून घेतलाय कांदा. आता आपल्याला त्याच तव्यावर खोबरं सुद्धा भाजून घ्यायचे. तर बघा इथे मी खोबरं ॲड करून घेतले. त्यानंतर 1 चमचा धने घेतलेले आहे, अर्धा चमचा काळी मिरी, 1 स्टार फूल, छोट्या साईजची असल्यामुळे 2 वेंडी विलायची घेतलेली आहे, 4 ते 5 लवंग घेतले, 2 हिरवी इलायची, 1 इंच इतकं दालचिनीचा तुकडा, अर्धा चमचा जिरे आणि थोडीशी माझ्याकडे जावित्री होती, ती सुद्धा ॲड करून घेतलेली आहे. त्याच्यावरून थोडंसं आपल्याला तेल ॲड करायचं आहे आणि हे सगळं आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचं. जोपर्यंत खोबरं छान लालसर होत नाही आणि मसाला सुद्धा छान भाजत नाही, तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर बघा इथे आपला मसाला छान भाजलेला आहे. खोबरं पण छान लाल झालंय, पण जो बारीक मसाला आहे तो मी काढून घेतलाय. त्यानंतर परत थोडंसं खोबरं मी 1 मिनिटापर्यंत भाजून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता पूर्ण खोबरं आपलं छान लालसर झालेलं आहे. आता आपण हे पण काढून घेऊया. इथे आपले सगळे मसाले भाजून तयार झालेत. बाकीचे मसाले भाजायची गरज नाही. खोबरं, कांदा आणि खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत. तर बघा आपला जो मसाला भाजून तयार झालेला आहे ते आपल्याला पाट्यावर वाटून घ्यायचे. इथे मी जसं गावाकडे बनवलं जाते ना, त्याच पद्धतीने बनवून तयार करणार आहे. जर तुमच्याकडे पाटा नसेल, तर तुम्ही इथे मिक्सरचा वापर करा आणि मिक्सरमध्ये हा पूर्ण मसाला वाटून घ्या. पण इथे मी गावाकडच्या पद्धतीने बनवणार आहे. त्यासाठी थोडं-थोडं करून सगळा मसाला पाट्यावरच वाटून घेणार आहे. तर बघा पाट्यावर वाटत असताना सगळ्यात आधी आपल्याला खोबरं वाटून घ्यायचंय. खोबरं वाटायला कसं त्याच्यामध्ये जर ओले मसाले जर असले ना, तर व्यवस्थित बारीक होत नाही, लवकर वाटला जात नाही. त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला कोरडं खोबरंच वाटून घ्यायचं. बघा इथे मी कांदे वगैरे ॲड केले नाही. आणि खोबरं वाटायला थोडंसं जास्त वेळ लागतो. त्यासाठी खोबरं आपल्याला सगळ्यात आधी वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीक वाटायचं आहे. तर बघा इथे मी आधी खोबरं वाटून घेतलेलं आहे. याच्यात कांदा वगैरे ॲड केलेला नाहीये. खोबरं वाटून झाल्यानंतर आता आपल्याला जे भाजून घेतलेले कांदे आहेत ते ॲड करायचे. त्याच्यामध्ये आपले खडे मसाले सुद्धा मी भाजून घेतले होते. ते सुद्धा आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. तर बघा सगळ्यात आधी मी खोबरं वाटून घेतलेलं आहे. आता कांदा सुद्धा वाटून घेते. कांदा सुद्धा आपल्याला तसंच जसं आपण खोबरं बारीक करून घेतलाय तसंच बारीक करायचं आहे आणि एवढं सोपं असते ना पाट्यावर मी खरं सांगते. पाट्याची चव ना मिक्सरला येत नाही. खरंच पाट्याची चव अप्रतिम असते. तुम्ही या पद्धतीने एकदा हा मसाला वाटा आणि भाजी बनवून बघा. तुम्ही जर एकदा वाटून खाऊन बघितलं ना भाजी मटणाची, तर तुम्ही विसरणार नाही याची चव. आणि इथे बघा आपला कांदा सुद्धा छान बारीक वाटून तयार झालेला आहे. छान असं जोर लावून वाटायचं म्हणजे पटकन वाटला जातो. आणि बघा कांदा आणि खोबरा सुद्धा आणि मसाले सुद्धा वाटून तयार आहे. आता आपल्याला ओला मसाला वाटायचा म्हणजे लसूण आणि आलं वाटून घ्यायचं आहे. तर बघा एक गाठ पूर्ण लसणाची सोलून घेतली. त्याचबरोबर थोडीशी एक मुठभर इतकी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 2 इंच इतकं आलं घेतलेलं आहे. खोबऱ्याच्या भाजीमध्ये आलं थोडंसं जास्त टाकायचं, खूप छान टेस्ट येते. आता आपल्याला हे सुद्धा मसाला वाटून घ्यायचे. सगळ्यात आधी आपल्याला फोडून घ्यायचंय. म्हणजे थोडंसं बारीक-बारीक करून घ्यायचं असं थोडंसं आणि त्यानंतर बघा बारीक करून घ्यायचंय. छान असं बारीक करायचं. तुम्ही जर म्हणाल, की एकदा मोठं-मोठं बारीक करून घेते आणि मग नंतर बारीक करते असं म्हणून खूप वेळ जातो. तर तुम्ही इथे बघू शकता मी थोडं-थोडं घेत आहे एकदम कमी क्वांटिटीमध्ये आणि याला मी बारीक करून घेणार आहे. जर तुम्ही असा मसाला वाटून एका डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवलात ना, तर तुम्ही हा मसाला वांग्याच्या भाजीमध्ये जसा मसाला
मसाले वांगे किंवा आलू वांग्याची भाजी बनवतो ना आपण, त्यावेळेला तुम्ही हा मसाला वापरून भाजी बनवून बघा. या भाजीची ना चव खरं सांगते खूपच भारी असते. तर बघा आपला हा मसाला इथे वाटून तयार झालेला आहे. आता मी थोडंसं परत एकदा वाटून घेणार आहे, म्हणजे छान थोडंसं बारीक झालं पाहिजे. थोडंसं कसं पाट्यावरचा मसाला ना जाडसर असतो, एकदम बारीक होत नाही. तर इथे तुम्ही बघू शकता मसाला मी इथे पूर्ण वाटून घेतलेले आहे. थोडंसं जास्त वेळ लागते, पण एखाद्या वेळेला आपण असा मसाला वाटून भाजी बनवू शकतो. आणि इथे आपला मसाला वाटून तयार झालाय. आता हा मसाला ना आपण एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवून घेऊया. आणि हे पाट्यावर जे मसाला लागलेला आहे ना, तो सुद्धा आपल्याला पूर्ण काढून घ्यायचा. सगळं तिथे मसाला काढून घ्यायचा. त्याच्यानंतर ना त्याच्यावर थोडंसं पाणी ॲड करायचं आणि ते पाणी सुद्धा आपल्याला पूर्ण धुवून भाजीला वापरायचं आहे. तर बघा हे सगळं मी मसाला धुवून काढून घेतलेलं एका वाटीमध्ये. आता हे आपण बाजूला ठेवूया आणि लगेच भाजीला फोडणी घालायचे. तर मी इथे कुकरमध्ये भाजीला फोडणी घालणार आहे. तुम्ही हवं तर मोठ्या पातेल्यामध्ये सुद्धा भाजी फोडणी घालू शकता. पण कुकरमध्ये ना पटकन शिजली जाते. त्यासाठी बघा इथे मी सिंपली कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. त्यासाठी बघा इथे मी एक मोठा कुकर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये ना अर्धा वाटी इतकं तेल ॲड केलेलं आहे. ते छान कडकडीत गरम करायचं आहे. त्यानंतर आपण वाटून घेतलेला मसाला ॲड करायचा आहे. हा मसाला आपल्याला तेलामध्ये छान 4-5 मिनिटापर्यंत भाजून घ्यायचं मीडियम गॅसवर. जोपर्यंत मसाला छान भाजला जात नाही ना, तोपर्यंत आपल्या भाजीला सुद्धा छान चव येत नाही. त्यासाठी कधीही मसाला भाजत असताना मीडियम गॅस करायचं किंवा कमी गॅस करायचं आणि कमी गॅसवरच आपल्याला हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे. तर बघा इथे मसाला छान मी 4-5 मिनिटापर्यंत भाजून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये ना एक छोट्या साईजचा टोमॅटो बारीक चिरलेला तो सुद्धा ॲड करायचा आहे. खूप जास्त टोमॅटो ॲड करायचं नाही. एक छोट्या साईजचा टोमॅटो पुरेसा आहे. टोमॅटो ॲड केल्यानंतर थोडंसं मिक्स करायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये जेवढं मीठ लागणार आहे चवीनुसार तेवढं मीठ ॲड करायचं. इथे मी 1 चमचा भरून मीठ ॲड केलेलं आहे. कारण ज्यावेळेला आपण टोमॅटो ॲड करतो ना, त्यावेळेला जर मीठ ॲड केलं ना, तर टोमॅटो लवकर शिजले जातात. तर बघा मीठ ॲड करून थोडंसं मिक्स केलं 1 मिनिटापर्यंत. त्यानंतर याच्यामध्ये 1.5 चमचा इतकं मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि हे सगळं आता ॲड करून झाल्यानंतर आपल्याला परत हे छान मिक्स करायचं आहे. व्यवस्थित तेलामध्ये सगळे मसाले शिजवून घ्यायचे आपल्याला 2-3 मिनिटापर्यंत आणि तुम्ही ते बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. तर बघा मसाला इथे छान शिजलेला आहे. आता ना या स्टेजवर काय करायचं, जी आपण चरबी घेतलेली आहे ना, ती चरबी ॲड करायची. म्हणजे चरबीचं सुद्धा तेल सुटतो आणि मसाल्याला एक खूप छान चव येते. त्यासाठी बघा इथे मी सगळं मिक्स करून झाल्यानंतर चरबी ॲड केलेली आहे. आता परत आपल्याला ही चरबी ना मसाल्यामध्ये 4 ते 5 मिनिटासाठी शिजवून घ्यायचे कमी गॅसवर. तर बघा इथे मी चरबी ॲड करून घेतली. थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जे आपण मसाल्याचं पाणी धुवून काढलेलं होतं ना पाट्यावरचं, ते पाणी मी ॲड करून घेतलंय. म्हणजे त्याच्यात भरपूर मसालाच होता, थोडंसंच पाणी होतं. ते सुद्धा मी ॲड करून घेतलेलं आहे. गॅस पूर्णपणे कमी करून घेतलेला आहे आणि बघा इथे मी 2-3 मिनिटासाठी असं शिजवून घेतलेलं आहे. आता ना आपल्याला जे आपण मटण धुवून ठेवलेलं आहे ना, ते मटण आपल्याला इथे मसाल्यात ॲड करून घ्यायचं आहे आणि ते मी पूर्ण मटण ॲड करून घेतलेलं आहे. आता आपल्याला मसाल्यामध्ये हा मटण पूर्णपणे मिक्स करायचा आहे आणि थोड्या वेळसाठी ना मसाल्यामध्येच हा मटण असं शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे मसाल्याचा पूर्ण फ्लेवर मटणमध्ये जातो आणि मटणाला एक छान चव येते मसाल्याची. त्यासाठी ना मसाल्यामध्ये थोडा वेळ मटण आपल्याला भाजून घ्यायचं आहे 4-5 मिनिटापर्यंत. असंच मिक्स करत राहायचं आणि ते 4-5 मिनिटापर्यंत मी छान असं मिक्स करून घेतलंय. आता ना आपल्याला याच्यावर झाकण लावायचं आहे. म्हणजे मी इथे ना कुकरची शिट्टी करणार नाहीये. फक्त 5 मिनिटासाठी झाकण लावून वाफेवर शिजवून घेणार आहे. आणि ते 5 मिनिटं झालेत. बघा शिट्टी झालेली नाहीये. फक्त 5 मिनिटापर्यंत वाफवून घेतलेलं आहे मटण आणि आता मी कुकरचं झाकण काढते. बघा किती छान तेल सुटलेलं आहे. 5 मिनिटामध्येच खूप छान तेल सुटलेलं आहे आणि मटण बघा ना किती छान दिसतंय आता. आता हे सगळं मी छान मिक्स करून घेणार आहे. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि परत झाकण लावून आपल्याला हा मटण शिजवून घ्यायचं आहे. तर बघा एकदा मी छान मिक्स केलेलं आहे आणि आता मी मटणामध्ये ना पाणी गरम करून ॲड केले. जवळपास 1 ते 1.5 ग्लास इतकं पाणी गरम करायचं आपल्याला. इथे मी 1 ग्लास इतकं पाणी ॲड केलेलं आहे. कारण भरपूर पाणी ॲड करायचं नाही तर कुकरमधून बाहेर सांडतो शिट्टीतून. त्यासाठी थोडंसं कमी प्रमाणात पाणी ॲड करायचं. जेवढं मटण शिजायला पाणी लागेल तेवढंच पाणी ॲड करायचं. इथे मी 1 ग्लास इतकं गरम करून पाणी ॲड केलेलं आहे. आता मी झाकण लावते कुकरचं आणि 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहे. तुमच्या कुकरला किती वेळ लागते मटण शिजायला किंवा किती शिट्ट्यामध्ये मटण शिजतो कुकरमध्ये त्यानुसार शिट्टी करून घ्या. इथे मी 3 शिट्टी करून घेतलेली आहे. आता गॅस बंद केलाय आणि जोपर्यंत पूर्णपणे वाफ स्वतःहून निघत नाही कुकरची तोपर्यंत कुकरचं झाकण काढायचं नाही. आता पूर्ण वाफ निघालेली आहे आणि आता आपण झाकण काढून बघूया आणि तुम्ही इथे बघू शकता किती छान असं तर्रीदार मटण इथे बनवून तयार झालेलं आहे. अजून तयार झालेलं नाहीये.
आता याच्यावरून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे. एकदा आपल्याला हे सगळं छान ढवळून घ्यायचं आहे. जर तुम्हाला एवढंच रस्सा पुरेसा असेल तर याच्यात जास्त पाणी ॲड करू नका. अशा पद्धतीने जर मटण बनवून खाल्लात ना तर खूप छान लागते. तर मी एकदा हे मिक्स करून घेणार आहे आणि याच्यात मी परत थोडंसं पाणी ॲड करणार आहे. मला अजून थोडंसं जास्त लागणार आहे रस्सा, त्यासाठी ते मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे. आणि जर तुम्हाला एवढंच रस्सा पुरेसा असेल तर तुम्ही याच्यात पाणी ॲड करू नका. तर आता ना आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं. तर मी परत पाणी गरम करून घेतलेलं आहे अर्धा ग्लास इतकं आणि ते पाणी ते ॲड केलेलं आहे. आता पण 5 मिनिटासाठी छान असं एक उकळी येईपर्यंत भाजीला शिजवायचं आहे आणि ते मी गॅस बंद करून घेतलेलं आहे. एक उकळी आली की गॅस बंद करायचं. मस्त अशी तर्रीदार छान अशी चमचमीत भाजी बनवून तयार झालेली आहे मटणाची. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, व्हिडिओ आवडला की नाही कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबत त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.